नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. आज आहे 2 एप्रिल. तर 2 एप्रिल 2026 या दिवसातील जेवढे काही चालू घडीचे महत्त्वाचे प्रश्न बनतील तर ते सर्व प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर करून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. सोबत माहिती असणारे ती आपल्याला वहीमध्ये नोट डाऊन करायचे आहे. जेवढे काही प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर करणार बघा, तर ते सर्व प्रश्न आपल्याला पोलीस भरती असेल किंवा इतर कोणतीही सरळ भरती असेल बघा, तर त्या प्रत्येक परीक्षेसाठी हे प्रश्न उपयुक्त असतात. त्यासाठी व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. याचा PDF आपल्याला टेलिग्रामला प्राप्त होऊन जाईल. टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी तुम्ही ते टेलिग्राम जॉईन करू शकता. चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करा. प्रश्न पहिलाच आहे बघा, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? प्रश्न महत्त्वाचा आहे. तर राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग ज्याचे नवीन अध्यक्ष म्हणून जर आपण पाहिलं तर पर्याय ब योग्य उत्तर असणार आहे. साध्वी निरंजन ज्योती. साध्वी निरंजन ज्योती यांची बघा राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आता जागा कोणाची घेतली आहे तर हंसराज अहिर. लक्षात ठेवायचं आहे, हंसराज गंगाराम अहिर यांची जागा आता घेतलेली आहे साध्वी निरंजन ज्योती यांनी. म्हणजे यांच्या जागेवर आता साध्वी निरंजन ज्योती हे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे नवे अध्यक्ष म्हणून पदभार हे स्वीकारणार आहेत. हे लक्षात ठेवायचं आहे. नियुक्ती झाली होती 18 मार्चला. लक्षात ठेवायचं आहे. या ज्या काही साध्वी निरंजन ज्योती आहेत बघा, तर त्या उत्तर प्रदेशच्या माजी खासदार राहिलेल्या आहेत. माजी खासदार. राष्ट्रीय आयोग जर आपण थोडीशी माहिती पाहिली तर घटनात्मक आयोग आहे. स्थापना झाली होती 1993 साली. 102व्या संविधान दुरुस्ती कायदा 2018 द्वारे घटनात्मक दर्जा हा राष्ट्रीय मागास आयोगाला बघा मिळालेला आहे. भारतीय संविधानाच्या कलम 338 ब अंतर्गत समाविष्ट करण्यात आलेला आहे. उद्देश काय आहे तर ओबीसी वर्गांच्या हक्कांचे संरक्षण, कल्याण आणि विकास करणे हे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक दुसरा देखील तेवढाच महत्त्वाचा असणार आहे. हा देखील प्रश्न येणाऱ्या भरतीमध्ये विचारला जाईल. प्रश्न काय आहे, जून 2026 मध्ये 52व्या G7 शिखर परिषद 2026 चे आयोजन कोठे केले जाणार आहे? याचं उत्तर सांगण्या अगोदर एक प्रश्न तुमच्यासाठी. आता जून 2026 मध्ये 52वी होणार आहे. 51वी झाली होती बघा 2025 मध्ये. तर या 51व्या G7 शिखर परिषदेचं आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं होतं? ज्याचं उत्तर आपल्याला येत असेल तर कमेंट करून सांगायचं आहे. तर जून 2026 मध्ये 52वी G7 शिखर परिषद होणार आहे. आणि त्या शिखर परिषदेचं आयोजन जर आपण पाहिलं तर पर्याय क इव्हियन फ्रान्स या ठिकाणी 52व्या G7 शिखर परिषद 2026 याचं आयोजन हे केलं जाणार आहे. लक्षात ठेवायचं आहे. आता हा प्रश्न घेण्यामागचं कारण तर परीक्षेमध्ये जवळपास हा प्रश्न पडतो म्हणजे पडतो आणि त्यासाठी हा महत्त्वाचा आहे. पहिली, शेवटची आणि आगामी जी येणारी असेल बघा, तर ती शिखर परिषद आपल्याला पाठ असणं गरजेचं आहे. हे झालं G7 शिखर परिषद. G20 शिखर परिषद माहिती आहे का? G20 शिखर परिषद याचं उत्तर देखील आपल्याला कमेंट करून सांगायचं जर येत असेल तर. 52वी होणार आहे फ्रान्स या ठिकाणी, ज्या ठिकाणी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित करण्यात आलेले असून ते देखील त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. यजमानपद हे फ्रान्स देशाकडे आहे. आयोजन इव्हियन फ्रान्स येथे 15 ते 17 जून 2026 या दरम्यान होणार आहे. भारत हा G7 शिखर परिषदेचा सदस्य देश आहे का? तर नाही, भारत हा G7चा सदस्य नाही, परंतु आमंत्रित भागीदार देश म्हणून त्या ठिकाणी सहभागी होणार आहे. प्रश्न क्रमांक 3, 35वा सरस्वती सन्मान 2025 हा कोणास प्रदान करण्यात आला? तर 35वा सरस्वती सन्मान जर आपण पाहिला तर पर्याय ब रामकुमार मुखोपाध्याय यांना बघा 35वा सरस्वती सन्मान 2025 हा प्रदान करण्यात आला असून 34वा साधू भद्रेश दास यांना करण्यात आला होता. 34वा लक्षात ठेवायचा आहे. गेल्या वर्षी साधू भद्रेश दास यांना 34वा प्रदान करण्यात आला होता आणि आता नुकतंच बघा 35वा जर आपण पाहिलं तर रामकुमार मुखोपाध्याय यांना प्रदान करण्यात आलेला आहे. बंगाली कादंबरी
हरा पार्वती कथा यांची सरस्वती सन्मानासाठी निवड ही करण्यात आलेली आहे। यांची कोणती कादंबरी आहे ज्याची निवड करण्यात आली, तर बघा बंगाली कादंबरी आहे हरा पार्वती कथा, लक्षात ठेवायचा आहे। हा वार्षिक पुरस्कार दरवर्षी दिला जातो। पुरस्काराची रक्कम जर आपण पाहिली तर 15 लाख रुपये एवढी बघा पुरस्काराची रक्कम आहे। पुरस्कार हा भारतीय नागरिकाने कोणत्याही भारतीय भाषेत लिहिलेल्या आणि गेल्या 10 वर्षात प्रकाशित झालेल्या उत्कृष्ट साहित्य कृतीला हा सरस्वती सन्मान पुरस्कार जो दिला जातो, लक्षात ठेवायचा आहे। प्रश्न क्रमांक 4, दिल्ली येथे भारताचा पहिला पिंक स्टँड कोणाच्या नावावर तयार करण्यात आला? आता 2 प्रश्न प्रश्नातच कव्हर झालेले आहेत। पहिला प्रश्न विचारला जातो, भारताचा पहिला पिंक स्टँड हा कोणत्या ठिकाणी तयार करण्यात आला? तर त्याचं उत्तर असणार आहे दिल्ली। दिल्ली या ठिकाणी भारताचा पहिला पिंक स्टँड तयार करण्यात आलेला आहे। आता प्रश्न काय विचारला आहे, कोणाच्या नावावर? तर कोणाच्या नावावर जर आपण पाहिलं तर पर्याय ब, हरमनप्रीत कौर। भारताची महिलांची जी काही क्रिकेटची कर्णधार आहे बघा हरमनप्रीत कौर, जिच्या नेतृत्वामध्ये भारताने नुकताच ODI कप देखील जिंकलेला आहे, लक्षात ठेवायचं आहे। तर या हरमनप्रीत कौर यांच्या नावावर बघा भारताचा पहिला पिंक स्टँड हा दिल्ली या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे। स्टेडियम द ओमॅक स्टेट स्टेडियम असं त्याचं नाव आहे। ठिकाण आहे द्वारका। दिल्लीमध्ये कोठे? तर द्वारका या ठिकाणी याचं जे काही उद्घाटन करण्यात आलेलं आहे। दिल्लीचे दुसरे क्रिकेट स्टेडियम असेल, यामध्ये क्रिकेटसोबत फुटबॉलसाठीही सुविधा असणार आहे, लक्षात ठेवायचं आहे। दिल्लीतील दुसरं स्टेडियम असणार आहे क्रिकेटचं, त्या ठिकाणी फुटबॉल देखील सुविधा असणार असून एकूण आसन क्षमता जर आपण पाहिली तर 30,000 एवढी आसन क्षमता असणार आहे। पिंक स्टँड आसन हे 1500 जागा असणार आहेत। उद्देश काय आहे? महिला प्रेक्षकांसाठी सुरक्षित, आरामदायक आणि स्वागतार्ह वातावरण निर्माण करणे हे यामागचं उद्दिष्ट असणार आहे। प्रश्न क्रमांक 5, सनशाईन डबल जिंकणारी 5वी महिला टेनिसपटू कोण ठरलेली आहे? तर सनशाईन डबल जिंकणारी 5वी महिला टेनिसपटू जर आपण पाहिली तर आर्यना सबालेंका, पर्याय ड, आर्यना सबालेंका ही सनशाईन डबल जिंकणारी 5वी महिला टेनिसपटू ठरलेली आहे। स्पर्धा काय आहे? मायामी ओपन। मायामी ओपन लक्षात ठेवायचं, ही स्पर्धा जिंकलेली आहे आर्यना सबालेंका। फायनलमध्ये कोको गॉफला, कोणाला? कोको गॉफला पराभव केलेला आहे। कोको गॉफचा पराभव करत ही सनशाईन डबल स्पर्धा जिंकलेली आहे आर्यना सबालेंकाने, आणि ती कितवी ठरलेलं? 5वी ठरलेलं, लक्षात ठेवायचं आहे। आर्यना महिलांच्या सिंगल्समध्ये बघा सनशाईन डबल जिंकणारी 5वी खेळाडू बनली असून सनशाईन डबल म्हणजे काय आहे? तर यात एकाच वर्षी 2 मोठ्या टुर्नामेंट्स जिंकणे म्हणजे सनशाईन डबल्स। त्या 2 टुर्नामेंट कोणत्या आहेत? इंडियन वेल्स ओपन आणि मियामी ओपन, या 2 महत्त्वाच्या टुर्नामेंट आहेत बघा ज्या जिंकलेल्या आहेत आर्यना सबालेंका यांनी, आणि सनशाईन डबल जिंकणारी आता ती 5वी महिला टेनिसपटू ठरलेले, लक्षात ठेवायचं आहे। ती सिंगल्स आणि डबल्स दोन्हीमध्ये सनशाईन डबल जिंकणारी एकमेव खेळाडू आहे कोण? तर आर्यना सबालेंका। प्रश्न क्रमांक 6, ऑपरेशन ऊर्जा सुरक्षा कोणी सुरू केले आहे? तर ऑपरेशन ऊर्जा सुरक्षा जर आपण पाहिलं तर पर्याय अ, भारतीय नौदल। भारतीय नौदलाचे सध्याचे प्रमुख कोण आहेत? उत्तर येत असेल तर कमेंट करून सांगा। ऑपरेशन ऊर्जा सुरक्षा हे भारतीय नौदलाने सुरू केलेले आहे। याचा उद्देश काय सुरू करण्यामागचा? तर होर्मुझ सामुद्रधुनीमधून भारतीय ऊर्जा जहाजांची सुरक्षितता आणणे आणि भारतात LPG NNG आणणे हा यामागचा उद्देश आहे, लक्षात ठेवायचा आहे। ऑपरेशन ऊर्जा नाव काय? ऑपरेशन ऊर्जा सुरक्षाचे भारतीय नौदलाने सुरू केलेले आहे। प्रश्न क्रमांक 7, 69वा अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळावा 2026 कोठे आयोजित करण्यात आला? तर 69वा अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळा जर आपण पाहिला तर तो पर्याय ड, नागपूर या ठिकाणी बघा आयोजित करण्यात आलेला आहे। कोठे? नागपूर या ठिकाणी। उद्घाटन कोणाच्या हस्ते झालं? तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूर या ठिकाणी 69व्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळा 2026 याचं आयोजन हे करण्यात आलं असून उद्घाटन झालेलं आहे। 29 मार्च ते 3 एप्रिल 2026 या दरम्यान हे चालणार असून आयोजक कोण आहेत? महाराष्ट्र पोलीस आणि CID महाराष्ट्र, अखिल भारतीय पोलीस क्रीडा नियंत्रक मंडळ, हे 3 ज्या काही महत्त्वाच्या संस्था आहेत बघा तर त्या याच्या आयोजक असणार आहेत। मेळाव्याचे पहिले आयोजन ही नागपूरमध्येच झालं होतं, जे काही
पहिला मेळावा पार पडला होता बघा. तर त्याचं देखील आयोजन हे नागपूरमध्येच झालं होतं, लक्षात ठेवायचं आहे. मेळाव्यामध्ये गुन्हे शोधनातील व्यावसायिक कौशल्य, न्याय, वैद्यक विज्ञान, संगणक प्रणाली, श्वान प्रशिक्षण आदी विषयांवर चर्चा, परिसंवाद आणि स्पर्धा होणार आहेत. मागील 68व्या मेळावा जो काही होता तर त्याचं आयोजन जर आपण पाहिलं तर रांची या ठिकाणी करण्यात आलं होतं. रांची या ठिकाणी कितवा होता? 68वा होता, हे लक्षात ठेवायचं आहे. आता रांची कोणत्या ठिकाणी आहे? तर रांची हे झारखंडमध्ये आहे बघा, झारखंड या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. राज्याच्या पोलीस दलातील 1300 अधिक अधिकारी तसेच जवान आणि 144 पेक्षा जास्त पोलीस श्वान या ठिकाणी सहभागी होणार आहेत. प्रश्न क्रमांक 8वा महत्त्वाचा, अमेरिकेतील न्यू जर्सीमधील पहिली मुस्लिम महिला न्यायाधीश कोण ठरलेली आहे? तर भारतीय वंशाची आहे बघा, लुबना काझी. नाव लक्षात ठेवायचं आहे, लुबना काझी ही भारतीय वंशाची आहे आणि ही अमेरिकेतील न्यू जर्सीमधील पहिली मुस्लिम महिला न्यायाधीश ठरलेली आहे. लक्षात ठेवायचा आहे, प्रश्न हा विचारला जाऊ शकतो. 8वा आणि शेवटचा प्रश्न आहे ज्याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. प्रश्न असा आहे, देशातील सर्वात मोठ्या विमानतळाचे उद्घाटन कोठे करण्यात आले? नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेले आहे, परंतु कोठे झालेले याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. हे झाले आजचे महत्त्वाचे चालू गणिताचे प्रश्न. आता घेऊया याची झटपट रिव्हिजन, म्हणजे आपल्या चांगलं लक्षात राहील. प्रश्न पहिला, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग याचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? साध्वी निरंजन ज्योती यांची नियुक्ती करण्यात आली हंसराज अहिर यांच्या जागेवर. जून 2026 मध्ये 52व्या G7 शिखर परिषद 2026 याचं आयोजन कोठे केले जाणार आहे? इव्हियन फ्रान्स या ठिकाणी याचं आयोजन हे केलं जाणार, लक्षात ठेवायचं आहे. 35वा सरस्वती सन्मान 2025 कोणास प्रदान करण्यात आला? रामकुमार मुखोपाध्याय यांना 35वा सरस्वती सन्मान हा प्रदान करण्यात आला आहे. दिल्ली येथे भारताचा पहिला पिंक स्टँड कोणाच्या नावावर तयार करण्यात आला? हरमनप्रीत कौर यांच्या नावावर दिल्ली या ठिकाणी भारताचा पहिला पिंक स्टँड हा तयार करण्यात आला आहे. पुढचा प्रश्न आहे, सनशाईन डबल जिंकणारी 5वी महिला टेनिसपटू कोण ठरलेली आहे? आर्यना सबालेंका ठरलेली आहे. 6वा प्रश्न आहे, ऑपरेशन ऊर्जा सुरक्षा कोणी सुरू केलेले आहे? तर भारतीय नौदलाने सुरू केलेले आहे ऑपरेशन ऊर्जा सुरक्षा. 7वा प्रश्न आहे, 69वा अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळावा 2026 कोठे आयोजित करण्यात आला? तर नागपूर या ठिकाणी बघा 69वा अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. 8वा प्रश्न आहे, अमेरिकेतील न्यू जर्सीमधील पहिली मुस्लिम महिला न्यायाधीश कोण ठरलेली आहे? तर लुबना काझी ठरलेले आहे, लक्षात ठेवायचं आहे. 9वा आणि शेवटचा प्रश्न ज्याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. प्रश्न असा आहे, देशातील सर्वात मोठ्या विमानतळाचे उद्घाटन कोठे करण्यात आले? याचं उत्तर जास्तीत जास्त कमेंट करून सांगायचं आहे. हे झाले आजचे प्रश्न जे अतिशय महत्त्वाचे होते. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल मित्रांसोबत शेअर करायला विसरायचं नाही. तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करायला विसरायचं नाही. भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.